डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरील कार्गोच्या पार्सलमध्ये 10 किलो गांजा आढळून आला आहे। यापूर्वी रेल्वे आणि बसच्या माध्यमातून गांजा तस्करी केली जायची, मात्र आता विमान कार्गो पार्सलच्या माध्यमातून गांजा तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। ओडिसावरून हा गांजा उत्तर प्रदेशमध्ये तस्करी करण्यात येत होता। याबद्दलची अधिकची माहिती पोलिसांनी दिली आहे। सोनेगाव पोलीस स्टेशन तर्फे काल दिनांक 3 मेला रात्री 10:10:30ला आम्हाला अशी माहिती मिळाली की विमानतळावर एक पार्सलमध्ये संशयास्पद वस्तू आहे, म्हणजे त्यांना आढळून आलं। त्यामुळे आम्ही तिथे रवाना होऊन सदर जो पार्सल होते ते राहुल फिटनेस ओरिसा इथून आलेले दिसून येत होते आणि जाणार ते शाहजहानपूर उत्तर प्रदेश इथे त्याचा डिलिव्हरी होणार होती। त्याआधीच आम्ही ते चेक केले असता तर गांजा सदृश पदार्थ म्हणजे गांजाच त्यात आढळून आला। त्याचं वजन केलं असता तो जवळजवळ 10 किलोचा आणि पॅकेज सहित 12 किलोचा होता। त्यावेळी आम्ही कारवाई करून सदर गांजा जप्त केलेला आहे आणि ओरिसा इथून जो कांताबाजी या गावातून तो आलेला होता, तेथे राहुल फिटनेस या सेंटरशी संपर्क केला। त्याने सांगितलं की आमच्या पॉप्युलॅरिटीमुळे कोणीतरी चुकीने आमचं नाव घेतलंय किंवा मुद्दाम फसवण्याचं नाव घेतलं, तर तो एक तपासाचा भाग आहे। दोन्ही ठिकाणी टीम्स पाठवून त्यातील आरोपी आपण निष्पन्न करून त्यांना अटक करू। सर, अशा पद्धतीचा पार्सल कंपनीच्या माध्यमातून पाठवलं जातं। पार्सल कंपनीला काही निर्बंध आहेत तर कशा पद्धतीने ते पार्सल चेक करतात की नाही, काय काय आहे, काय सांगतात पार्सल आता प्रत्येक पार्सल कंपनीचे त्यांनी ठेवलेले नॉर्म्स वगैरे या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, परंतु त्यांनी एक गोष्ट कंपल्सरी म्हणजे काय आपण पार्सल घेतो ते चेक करणं गरजेचं आहे आणि जेव्हा ते विमानतळाशी संबंधित असतं त्यावेळेला तर ही काळजी प्रकर्षाने घेतली गेली पाहिजे आणि या प्रकरणात ती घेतली गेल्याचे दिसून येत नाही।